पालकमंत्री पदासाठी महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला समोर आलाय। जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त त्यांच्याकडे पालकमंत्री पद असा हा फॉर्म्युला आहे। मंत्रिमंडळ आणि खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच आहे। काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावर तिन्ही पक्षातल्या मंत्र्यांनी दावा केलाय। सातारा, रायगड, संभाजीनगर आणि मुंबई या ठिकाणच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आहे। तर बीड आणि नाशिकसाठी पालकमंत्री पदावरून भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत संघर्ष आहे। त्याच्यामुळे आता या सगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची माळ नेमकी कुठल्या पक्षाच्या कुठल्या आमदाराच्या गळ्यात पडते हे पाहावं लागेल। खातेवाटप झालेलं असलं तरी सुद्धा आता शपथविधीनंतर सुद्धा पालकमंत्री पदासाठी आता चढाओढ आहे आणि सातारा, रायगड सारखे जिल्हे आहेत की जिथे सगळ्याच पक्षांच्या आमदारांकडून दावा केला जातोय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, नेमके कोणते जिल्हे आहेत जिथे अजूनही संघर्ष कायम आहे आणि नेमकं कुठल्या घटक पक्षांमध्ये महायुतीतला हा वाद आहे? रिद्धी, खाते वाटप झाल्यानंतर आता खरी चर्चा रंगली आहे ती पालकमंत्री नेमके कोण होणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर रायगडच्या पालकमंत्रीपदी मागच्या वेळेस आदिती तटकरे होते। यावेळी आदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही मंत्री झालेले आहेत। त्यामुळे आधीच भरत गोगावले यांनी सांगितलं होतं की मी रायगडचा पालकमंत्री होणार। ज्यावेळी 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यावेळी रायगडच्या पालकमंत्री होते आदिती तटकरे। मात्र त्यावेळी भरत गोगावले हे मंत्री होऊ शकले नसल्यामुळे ते पालकमंत्री झाले नव्हते। मात्र पालकमंत्री पदावर त्यांचा दावा तेव्हाही कायम होता आणि आताही दावा जो आहे तो कायम आहे। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर रायगडचं पालकमंत्री पद असेल, त्याचसोबत साताराचं पालकमंत्री पद, ज्या ठिकाणी खरं तर शंभूराजे देसाई पालकमंत्री होते, आता देखील त्यांचाच दावा आहे की साताराचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे यावं। तर दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले हे देखील मंत्री झालेले आहेत। त्यामुळे हे पालकमंत्री पद भाजपकडे यावं अशी भाजपची इच्छा आहे। तर तिसरीकडे आपण जर बघितलं असेल तर मुंबईचं पालकमंत्री पद, मुंबईमध्ये यावेळी 2 मंत्री आहेत। खरं तर आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा दोघेही भाजपचे मंत्री आहेत। मात्र या ठिकाणी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून जो आहे तो पालकमंत्री पदासाठी दावा करण्यात आला। त्याचं मुख्य कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अर्थातच मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे। त्यामुळे एखादं पालकमंत्री पद मुंबईतील, मग ते शहर असेल किंवा उपनगर असेल, यातील एखादं पालकमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात यावं अशी मागणी जी आहे ती शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येते। त्याचसोबत आपण बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं देखील पालकमंत्री पद जे आहे ते भाजपकडे आहे। अतुल सावे जे आहे ते पालकमंत्री होते। मात्र यावेळी या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे शिवसेनेकडे यावं अशी मागणी करण्यात आली। तर बीडचं बघितलं असेल तर बीडला 2 मंत्री आहेत, एक पंकजा मुंडे, दुसरे त्यांचे भाऊ धनंजय मुंडे। अर्थातच धनंजय मुंडे यांच्याकडे पालकमंत्री होते। मात्र यावेळी पंकजा मुंडे देखील मंत्री झाल्यानं भाजप धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करते की पंकजा मुंडे यांना पालकमंत्री करते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर जो फॉर्म्युला महायुतीचा पालकमंत्री पदाचा ठरला आहे ती ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाईल असा एक फॉर्म्युला ठरला आहे। त्यामुळे येत्या 1 ते 2 दिवसात अर्थातच पालकमंत्री पदावर जी आहे ती चर्चा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर होईल आणि त्यानंतर जो आहे तो पेच सोडवला जाईल। आपण पाहिलं असेल तर मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला होता, त्यानंतर खाते वाटपाला उशीर झाला, त्यानंतर आता पालकमंत्री पदावरून देखील पेच निर्माण झाला आहे। त्यामुळे कुठेतरी पालकमंत्री वाटण्यामागे देखील कुठेतरी उशीर होऊ शकतो अशी आपल्याला माहिती मिळते। रिद्धी जी, धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।